नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. वीर जवान नितीन शिवाजी राठोड यांच्या घरच्याची थेट मुलाखत. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील वीर जवान नितीन शिवाजी राठोड यांना वीरमरण आले. यावेळी आमच्या प्रतिनिधीने घरी जाऊन त्यांच्या पत्नी श्रीमती वंदना नितीन राठोड व त्यांची बहीण सौ गंगू सुनील पवार यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने घेतलेली खास मुलाखत. सासरा सासू सगळे परिवार मिळून परिवार चालू. किती मुलं मुली आहेत? एक मुलगा एक मुलगी. अचानक निघून गेल्याने कशा प्रकारचं म्हणजे हे झालंय आपल्याला? मुला मुलीची जबाबदारी कशी सांभाळणार आहात? सगळं परिवार सगळे मिळून सांभाळू. कितवीला आहेत मुलं? मुलगा 4थीला आहे आणि मुलगी KG2ला आहे. तुम्ही काही दुसरं काम वगैरे करता का बाहेर? ते सांगू शकत नाही का, असं आभाळ कोसळल्यासारखं झालं आणि सगळे परिवार त्याच्या खाली दबल्यासारखे झाले. एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. म्हणजे ते व्यक्त करू शकत नाही त्या टायमाला कसं झालेलं होतं, काय मनस्थिती कशी होती, परिस्थिती कशी होती, आम्ही शब्दात व्यक्त करू नाही शकत. खूप चांगला होता, कारण आसपास खेड्यामध्ये पण माहिती आहे की स्वभावाला म्हणजे शांत स्वभाव, कोणाला दुखवणारा नाही, कोणाला त्रास देणारा नाही, काहीच नाही. खूप छान होते. म्हणजे लहानपणापासून पण इच्छा होती त्यांची की सैन्यामध्येच भरती व्हावं म्हणून. पहिल्यापासूनच देशसेवा करावी, गोरगरिबांची मदत करावी, कारण आणि मदत करत पण होता आतापर्यंत. त्याच्याकडून जेवढं झालं मदत करायचा गोरगरिबांचा, असं त्याला दाखवलं जात नव्हतं कोण गरीब आहे कोण हे आहे. कधीच कोणाला एका शब्दाने दुखवलेलं नाहीये. घरात पण खूप चांगला होता, वातावरण पण सगळं चांगलं होतं. गरीब परिवार होता, खाऊन पिऊन सुखी होते. म्हणजे त्याचे एवढे गुण आहे की ते व्यक्त पण करता येत नाही, ते ओठावर यायलेच नाही शब्द, एवढा गुणी होता तो. हल्ला तर व्हायलाच पाहिजे ना, पाकिस्तानवर हल्ला व्हायला पाहिजे. पण आता जो झालेला आहे तो, त्याच्यातही काही म्हणजे शंका आहे व की हा काही न पुरावा न सापडल्यामुळे ते असे म्हणतात, हे असे म्हणतात, किंवा हे आपल्या भारतामध्ये वातावरण शांततेचं राहावं, कदाचित अशी अफवा पण असू शकते. त्याच्यावर अजून काही निर्णय घेतलेला नाही की म्हणजे काही सांगता नाही येणार. म्हणजे त्या हल्ल्याने तुम्ही समाधानी नाही. पाकिस्तानशी कसा बदला अपेक्षित होता आपल्याला? बदला म्हणजे आपले 40 गेले तर त्यांचे 400 जायला पाहिजे, तेव्हा आपला हा बदला पूर्ण होईल. म्हणजे चांगला धडा शिकवायला पाहिजे की ते नंतर पुढे चालून असे नितीन शहीद न हो, त्याच्यासाठी त्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे. आणि जे काही कारवाई केली ती जनतेसमोर यायला पाहिजे. हा, जे कारवाई करून ते सर्वांसमोर यायला पाहिजे. गजानन धंद्रे, TV7 न्यूज बुलढाणा.